लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत अगदी 10 मिनिटात तयार होणारा ब्रेडपासून अगदी पौष्टिक असा नाश्ता, भरपूर भाज्या घालून आणि कमी तेलात फ्राय न करता मस्त कमी तेलात कुरकुरीत असा बेसन पिठापासून तयार होणारा नाश्ता आज आपण बघणार आहोत. तर आपल्याला लागणारे साहित्य आपण बघणारच आहोत. अतिशय कुरकुरीत होतो आणि कमी तेलात होतो. तर तुम्ही रात्रीच्या कमी जेवणासाठी सुद्धा हा असा प्रकार बनवू शकतात नाश्त्याचा, किंवा चहासोबत सुद्धा खाऊ शकतात. तर आता आपण इथं काय करायचं, 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर इथं कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर गाजर किसून घेतलेला आहे, टोमॅटो टाकून घेतला, शिमला मिरची घेतली, त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली. असे भरपूर आपण इथं भाज्या घालून घेतल्या, लाल तिखट टाकून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना थोडंसं कांदा लसूण मसाला टाकून घेतला, त्याच्यानंतर हळद टाकून घेतली, आलं लसूण पेस्ट टाकून घेतली, गरम मसाला टाकून घेतला आणि इथं आपण थोडं पाणी टाकून ओवासुद्धा टाकून घेतलेलं आहे. चवीपुरते मीठ टाकून घेतलं आणि इथं आपण व्यवस्थित असं पातळ, जास्तही पातळ नाही आणि घट्ट पण नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं बेटर तयार करून घेतलेले. आता गॅसवरती कढाई ठेवून दिली, तेल तापवायला ठेवून दिलं. अगदी थोडंसं आपण तेल टाकलेले, जास्त तेलाचा वापरसुद्धा केलेला नाही आहे. असं भरपूर भाज्या टाकून घेतल्या अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीचे ब्रेड तुम्ही नक्कीच करून बघा. तर इथं आपला छान पद्धतीने आपण टाकून घेतला तव्यावरती आणि अगदी कमी गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत खालची साईड आपल्याला फ्राय होऊ द्यायची आहे. बघू शकता अतिशय कमी तेलात आपण हा नाश्ता बनवणार आहोत. तर ब्रेडपासून अगदी चटपटीत आणि छान असा, आणि करायला तर फक्त 10 मिनिटातच तयार होतो. तर नक्कीच करून बघा आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकतात अगदी वरची साईड अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे. जर तुम्हाला सँडविच वगैरे करायला वेळ नसेल ना, नक्कीच तुम्ही हा 10 मिनिटात, तुमच्याकडे पाहुणे वगैरे जर आले ना तर करून बघा. सर्वांनाच खूप आवडेल. तर इथं बघू शकता छान अशा भाज्यासुद्धा शिजल्या जातात आणि चवीलासुद्धा अप्रतिम होतं. तर अगदी लहान मुलांसाठी तर खूपच छान आहेत. आपण बऱ्याच भाज्या त्याच्यात टाकलेल्या आहेत, गाजर, शिमला मिरची वगैरे, कांदा, टोमॅटो. तर तुम्ही अशा पद्धतीचे नक्कीच नाश्त्यासाठी म्हणा, चहासोबत म्हणा, किंवा रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका जर म्हटलं तर तुम्ही असा नाश्ता नक्कीच करून बघा. आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.